नमस्कार, मी मायावती अंभोरे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. गरुड जेप अकॅडमीमध्ये 2 महिन्यात दोघा भावी पोलिसांची आत्महत्या उघडकीस. पोलिसांनी घेतली अकॅडमीची झाडाझडती. गौतम आमराव यांनी गरुड जेप अकॅडमीच्या बॅनरवर काळे फासत केला रोष व्यक्त. लवकर बरे होऊन पुन्हा शहराच्या विकासासाठी सज्ज व्हा. प्रशासक जी श्रीकांत यांची जखमी कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यावर प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. गरुड जेप अकॅडमीमध्ये 2 महिन्यात दोघांनी आत्महत्या केल्या. नंतर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी फौजफाट्यासह अकॅडमीची झडती घेतली. यावेळी त्यांनी प्रशिक्षण घेत असलेल्या मुलांसोबत संवाद साधत परिस्थितीचा आढावा देखील घेतला. वाळूज औद्योगिक परिसरात असलेल्या गरुड जेप अकॅडमीवर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी भेट देऊन फौजफाट्यासह अकॅडमीची झाडाझडती घेतली. त्या ठिकाणी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या खाण्याची व राहण्याची विचारपूस केली. नोंद असलेल्या फाईल व इतर साहित्य जप्त केले. लीना पाटीलने आत्महत्या केल्यानंतर गरुड जेपचे संस्थाचालक सोनवणे बंधू यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व गरुड जेप अकॅडमीची चौकशी करणार असल्याचे बगाटे यांनी सांगितले. अकॅडमीबद्दल तक्रार असलेल्यांनी पोलिसात तक्रार द्यावी असे आवाहन बगाटे यांनी केले. लीना पाटील नावाच्या एका विद्यार्थिनीने स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी गरुड जेप अकॅडमी येथे त्यांनी ॲडमिशन घेतलेले होते. 20 फेब्रुवारी रोजी अत्यंत दुर्दैवरित्या त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि 20 तारखेलाच त्या संदर्भात पोलीस स्टेशन MIDC वाळूज येथे गुन्हा दाखल आहे. त्याच्या चौकशी संदर्भाने आज आम्ही इथले PI आघाव आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि आमची सर्व टीम तिथे जे कागदपत्र होते गरुड जेप अकॅडमी इथे आणि तिथली परिस्थिती, एकंदर परिस्थिती आणि घटनास्थळाला भेट देऊन आम्ही पाहणी केली असता बराचसा खेदजनक प्रकार आढळून आलेला आहे आणि त्याच संदर्भाने पोलीस यापुढे चौकशी करत आहेत. सर, आरोपी ताब्यात आहे? आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आम्ही टीम रवाना केलेल्या आहेत. लीना पाटीलच्या वडिलांनी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस व सैन्य दलात भरती होऊन सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून लीना पाटील ही मुलगी 1.5 वर्षापूर्वी बजाजनगर येथील गरुड जेप अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता, ज्यासाठी त्यांनी 3 टप्प्यात एकूण 1,20,000 रुपये भरले होते. तसेच मेससाठी 4,500 प्रति महिना भरत होते. कधी कधी मेसचे पैसे भरण्यासाठी उशीर होत होता. पैसे भरण्यासाठी उशीर झाल्यास नाश्ता दिला जात नाही आणि निलेश सोनवणे सर अपमानास्पद वागणूक देऊन इतर मुलांसमोर अपमान करत असल्याचं लीना आपल्या वडिलांना फोन करून सांगायची. तसेच जेवण देखील दिले जात नव्हते. मात्र निलेश सोनवणे यांनी प्रशिक्षण झाल्यावर नोकरी लावून देण्याची हमी दिल्याने थोडा त्रास होईल असे म्हणून लीनाचे वडील मुलीला धीर द्यायचे असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर तिच्या आईने देखील माध्यमांशी बोलताना तक्रार केली. तिथे आम्हाला गेल्यावर त्यांनी वेगळंच काहीतरी सांगितल्यामुळे आमच्याकडून त्यांना शिक्षा झाली पाहिजे व माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे असे माझे. तुमच्या मुलीला तिथे काय त्रास होता ते सांगा. माझ्या मुलीला त्यांनी मॅथ्स फी न भरल्याने आम्ही 2 वर्षामध्ये त्याची फी 2 महिन्यामध्ये तिची कंप्लीट फी भरलेली होती आणि त्याचा जेवणाची फी 1-2 दिवस कधी लेट झाली तर 2 ते 3 दिवस जेवण देत नव्हते आणि ते निलेश सोनवणे खूप मुलीला फी भरण्यासाठी खूप टॉर्चर करत होते असे आमची मुलगी घरी आल्यानंतर सांगायचे आम्हाला. आणि आता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला जर गरुड जेप अकॅडमीमध्ये 2 महिन्यात दोघांनी आत्महत्या केल्याची बातमी उघडकीस येताच स्वाभिमानी मराठवाडा योग प्रतिष्ठानच्या वतीने गौतम आमराव यांनी खडकेश्वर परिसरातील गरुड जेप अकॅडमीच्या बॅनरवर काळे फासत रोष व्यक्त केला. सोनवणे बंधूवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आज स्वाभिमानी मराठवाडा योग प्रतिष्ठानच्या वतीने गरुड जेप अकॅडमीचे संचालक डॉक्टर S.S. सोनवणे यांच्या प्रतिमेला काळं फासण्यात आलेलं आहे. परवा नलिनी पाटील नावाच्या 21 वर्षीय तरुण मुलीने
गरुड झेप अकॅडमीच्या वसतिगृहामध्ये बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। डिसेंबर महिन्यामध्ये वाघ नावाच्या एका 18 वर्षीय तरुण मुलाने अशीच बाथरूममध्ये तिथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती। शुल्क वसुलीसाठी छळ करणे, मानसिक छळ करणे, वसतिगृहामध्ये मेसमध्ये जेवण न देणे, पैशांसाठी 4-4 विद्यार्थ्यांमध्ये अपमानित करणे वारंवार, या छळाला कंटाळून आत्ता परवा नलिनी पाटील आणि डिसेंबर महिन्यामध्ये वाघ नावाचा 18 वर्षीय तरुण मुलगा, अशा 2 जणांनी गरुड झेप अकॅडमीच्या मॅनेजमेंटला कंटाळून आत्महत्या केलेली आहे। त्याचा निषेध म्हणून, त्याचा संताप म्हणून आज आम्ही खडकेश्वर भागामध्ये गरुड झेप अकॅडमीचं जे SS सोनवणे यांचं पोस्टर लागलेलं आहे, त्यांच्या फोटोला काळं फासलेलं आहे। जोपर्यंत सोनवणे बंधू दोघांवर कठोर स्वरूपाची कारवाई होऊन फास्टॅगमध्ये हा खटला चालत नाही आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होत नाही, फाशीची शिक्षा होत नाही किंवा जन्मठेपेची शिक्षा होत नाही, तोपर्यंत लोकशाही मार्गाने स्वाभिमानी मराठवाडा युवक प्रतिष्ठानचं हे आंदोलन चालूच राहील। हे जे आहेत, ज्यांच्या फोटोला आज आम्ही काळं फासलेलं आहे, हे जिल्हा परिषदेचे मेंबर आहेत। यांचे जे बंधू आहेत ते मिलिटरी रिटायर्ड आहेत आणि ते स्वतःला एका लोकशाही अस्तित्वात नसलेल्या देशाचे लष्कर प्रमुख समजतात आणि एका हुकुमशाह लष्कर प्रमुखाप्रमाणे वागतात। त्यांच्या लष्करशाहीला कंटाळूनच एकामागोमाग विद्यार्थ्यांच्या त्या गरुड झेप अकॅडमीमध्ये आत्महत्या होत आहेत। या सगळ्या प्रकाराची मी स्वाभिमानी मराठवाडा युवक प्रतिष्ठानच्या वतीने माननीय पोलीस प्रशासनाला, पोलीस आयुक्त साहेबांना जाहीरपणे विनंती करतो की या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी। आज रोजी गरुड झेप अकॅडमीमध्ये जेवढे विद्यार्थी प्रवेशित आहेत त्या सगळ्या प्रवेशित विद्यार्थ्यांची एकांतात इन कॅमेरा जबाब नोंदविण्यात यावा, त्यांच्या छळाची कहाणी ऐकण्यात यावी आणि त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने दिलेल्या जबाबानुसार गरुड झेप अकॅडमीच्या या 2 गुंड मस्तवाल झालेल्या या 2 भावांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मी स्वाभिमानी मराठवाडा युवक प्रतिष्ठानच्या वतीने मान्य पोलीस आयुक्त आणि संबंधित पोलीस प्रशासनाला जाहीरपणे विनंती करत आहे। गरुड झेप अकॅडमीमधून तात्काळ विनाविलंब आपली ॲडमिशन्स रद्द करा, तिथे थांबू नका, तिथली वसतिगृह रिकामी करा, तिथलं आपले जे काही प्रवेश झालेले आहेत ते प्रवेश रद्द करा। जे काही तुम्ही शुल्क भरलेलं आहे त्या सध्या अस्तित्वात असलेल्या मॅनेजमेंटच्या 2 कानाखाली वाजवून ते शुल्क वसूल करून घ्या आणि इतर चांगल्या संस्थांमध्ये, नामांकित संस्थांमध्ये, प्रतिष्ठित संस्थांमध्ये जिथं विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो, जिथं विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वा केली जाते, काळजी घेतली जाते, अशा संस्थांमध्ये तुम्ही प्रवेश घ्या आणि अशा संस्थांमध्ये तुम्ही शिकायला जा जिथं जाऊन 18-18, 20-20, 21-21 वर्षाचे मुलं आणि मुली आत्महत्या करतात। अशा फालतू आणि छळछावणीमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ नका, एवढंच मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करू इच्छितो, आवाहन करू इच्छितो। मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी अतिक्रमण मोहिमेत जखमी झालेल्या अधिकारी कर्मचारी यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवले। या घटनेबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिल्या। बुधवारी अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेदरम्यान पोलीस, मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर हल्ला झाला होता। या हल्ल्यात 20 कर्मचारी जखमी झाले। या सर्वांवर सध्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि पोलीस उपायुक्त नांदेडकर यांनी जखमी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली। या हल्ल्यात जखमी झालेले महापालिकेचे इमारत निरीक्षक रामेश्वर सुरासे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांचे मनोबल वाढवले। यावेळी जी श्रीकांत म्हणाले, मला या घटनेची बातमी ऐकून वाईट वाटले। आपल्या शहरासाठी दिवसरात्र काम करणारे हे कर्मचारी अशा प्रकारे जखमी होणे हे निश्चितच दुःखद आहे। आम्ही तुमच्यासोबत आहोत। लवकर बरे होऊन पुन्हा शहराच्या विकासासाठी सज्ज व्हा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहरातील नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे। या कर्मचाऱ्यांनी आपल्या शहराच्या विकासासाठी आपले प्राण धोक्यात घालून काम केले आहे। त्यांच्या हिमतीला आणि त्यागाची भावना मला प्रेरणा देते। आपण सर्वांनी मिळून एक सुरक्षित आणि सुंदर शहर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया। महानगरपालिकेच्या सर्व सिडकोकालीन सफाई कामगारांनी मुख्य लेखाधिकारी यांच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले। यावेळी कामगारांनी त्यांच्या मागण्यांबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। सिडकोकालीन सफाई कर्मचाऱ्यांचे 6 महिन्यापासून वेतन झाले नाही। आम्ही 2 तारखेला मनपापुढे धरणे आंदोलन लावले होते। तेव्हा माननीय आयुक्त साहेब जोशी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं तुमचे GST आल्यावर पुन्हा पगार होईल। काल
मान्य मुख्य लेखा अधिकारी साहेब संतोष वाहूर यांनी 1 महिन्याचा आणि 1 बोनस आम्हाला टाकलेला आहे, जो आम्हाला मान्य नाही आहे. वाहूर साहेबांना तत्काळच आमचा पगार करण्यात यावा. सिडको अडतो कर्मचारी बचत गटामार्फत आम्ही काम करतो. 6 महिन्यापासून पगार नाही आमचा. वार्डामध्ये आम्ही सकाळी 5 वाजतापासून रोज सफाई करतो. लेकरं बाळ सगळे उपाशी मरू राहिले. लेकराच्या शिक्षणासाठी पैसे नाही. घर भाडं भरायला पैसे नाही. घर भाडे माननीय आयुक्त साहेबांनी वाळू साहेबांना सांगितलं तर लवकरात लवकर पगार करा. आमचा 6 महिन्यापासून पगार नाही. आमचे लेकरं बाळ उपाशी मरणार आहे. तरी आयुक्त साहेबांनी आमचे लवकरात लवकर 6 महिन्याचं वेतन लवकरात लवकर द्यावे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. The food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. विद्यावेतन आणि इतर मागण्यांबाबत शासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून त्यांच्या मागण्यांबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली. हक्काचं वेतन मिळालंच पाहिजे, हक्काचं वेतन मिळालंच पाहिजे, राहण्यासाठी हॉस्टेल मिळालंच पाहिजे, राहण्यासाठी हॉस्टेल मिळालंच पाहिजे, वाढीव वेतन मिळालंच पाहिजे, वाढीव वेतन मिळालंच पाहिजे. तर 7 फेब्रुवारी रोजी माननीय उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सेंट्रल मठ यांच्यात एक बैठक झाली. तर त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला 3 गोष्टींचं आश्वासन दिलं. एक, निवासी डॉक्टरांना जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलची व्यवस्था करून देण्यात येईल, तसेच जुने जे हॉस्टेल आहे त्यांचं रिनोव्हेशन करण्यात येईल. त्यानंतर निवासी डॉक्टरांना दिलं जाणारं विद्यावेतन हे दर महिन्याला 10 तारखेच्या आत देण्यात येईल. तसेच विद्यावेतनामध्ये 10,000 रुपयांची वाढ करण्यात येईल. तर या 3 मागण्या 2 दिवसामध्ये पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. पण आज 15 दिवस उलटून गेले तरी या मागण्या अजूनही पूर्ण आमच्या झालेल्या नाहीत. त्या संदर्भात सरकारकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. तर 7 तारखेला होणारा जो आमचा संप होता, या 3 गोष्टींचं आश्वासन मिळाल्यानंतर आम्ही तात्पुरता स्थगित केलेला. पण 15 दिवसांमध्ये यावर कुठली कार्यवाही केलेली दिसून न आल्यामुळे आम्ही आज पुन्हा संपावरती जात आहोत. म्हणजे कोणती आपली मागणी पूर्ण करण्यावर संपच हा एकमेव पर्याय का डॉक्टरांसमोर? तर आपण पाहिलं तर गेल्या 1.5 वर्षापासून आमच्या या ज्या मागण्यात आम्ही वारंवार सरकारपुढे मांडण्यात आलो, तर प्रत्येक वेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलं. कारण आत्तापर्यंत सेंट्रल मार्टतर्फे 28 वेळा सरकारला लेटर देण्यात आलं, पण कुठल्याही लेटरला सरकारकडून एक सकारात्मक भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळं आता आम्हाला संपाची भूमिका घ्यावी लागत आहे. मात्र संप जर म्हटला की पूर्ण आरोग्य म्हणजे कुलमटतं, त्यामुळे किती संप म्हटला की रुग्णसेवेवरती परिणाम तर होणारच आहे. यामुळे रुग्णांचे हाल होणार आहे, याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण रुग्णांप्रती असणारी आमची भावना लक्षात आणि आमचं कर्तव्य आम्ही लक्षात ठेवून ज्या आपल्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या सर्व सेवा आम्ही चालू ठेवत आहे. ज्यामध्ये अपघात विभाग, सर्व इमर्जन्सी OT आहेत, लेबर रूम आहे, ICUs आहेत, हे सर्व आम्ही चालू ठेवत आहोत. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे एकूण 532 निवासी डॉक्टर आहेत. हे 532 डॉक्टर हे संपावरती आहेत. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येथील युवरंग हे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच वंदे मातरम सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येथील युवरांग हे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच वंदे मातरम सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर रोहिणी कुलकर्णी पांढरे ह्या होत्या. कार्यालयीन अधीक्षक अढागळे, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने वंदे मातरम सभागृहामध्ये उपस्थित होते. या निमित्ताने महाविद्यालयामध्ये विविध क्रीडा स्पर्धा, हॅलोवीन, विसंगत वेशभूषा, फॅशन शो, मिस्टर अँड मिस गास्का, शेलापागोटे, आनंदनगरी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह दिसून आला. यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी अभ्यासातून यश कसे प्राप्त करायचे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यामुळे आपण खूप नशीबवान आहात. शासकीय महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागते. या संधीचा लाभ घेऊन आपणही आपले करिअर घडवून आणू शकता असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांबद्दल व्यक्त केला. आपल्या येणाऱ्या परीक्षेत की आपल्या सर्वांच्या परीक्षा आहेत, तरी भरपूर उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. म्हणजे जे विद्यार्थी बसले त्यांची स्तुती करण्यास हरकत नाही, कारण परीक्षा असताना सुद्धा ते इथे आलेले आहेत. सरांनी एक वाक्य बोललं की मी पण त्याला रिक्रेट करू इच्छितो की जे विद्यार्थी स्नेह संमेलन किंवा इतर करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करतात, निश्चितपणे त्यांचा जीवनाचा आलेख खूप उंचावतो. आम्ही त्यापैकी एक होतो, बॅक बेंचर होतो, कधी पुढे बसत नव्हतो, पुढे जात नव्हतो, पार्टिसिपेट करायचं म्हणजे की पळून जायचो. पण अशा म्हणजे एक मी नंतर जेव्हा UPSC प्रिपरेशन करायला लागलो तेव्हा ही गोष्ट खूप प्रकाशाने जाणवली की आयुष्यामध्ये ते एक्स्ट्रा करिक्युलर उपस्थित आहेत. आम्ही जेव्हा महाविद्यालयामध्ये जात होतो तेव्हा खूप उत्सुकता शिगेल असायची आमची की आज कोण डान्स करणार, कोण गाणे म्हणणार. तर निश्चितपणे जेवढे विद्यार्थी आपण इथे उपस्थित आहात तेवढ्यांना ती उत्सुकता तेवढी शिगेल असणार. आपल्यापैकी बरेच जण परफॉर्म करणारे असतील किंवा बरेच जण माझ्या होते. महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारा कामगार
व त्याच्या कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे केले। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सिल्लोड शहर व तालुक्यातील बांधकाम व इतर कामगार मंडळ अंतर्गत 2000 नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा मंचचे वाटप मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। सिल्लोड शहरातील राम रहीम व्यापार संकुल परिसरात हा कार्यक्रम पार पडला। अब्दुल सत्तार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। तालुका शिवसेना, युवा सेना तसेच महिला आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख देवीदास लोखंडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, उपनगराध्यक्ष तथा नॅशनल सूतगिरणीचे चेअरमन अब्दुल समीर, संचालक अब्दुल आमेर, राजेंद्र ठोंबरे, दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बनसोड, दीपाली भवर, मेघा शाह, नगरसेवक रऊफ बागवान आदींसह लाभार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। घर बांधकामासाठी 2 लाख रुपये सोबत विविध आरोग्य योजना दिल्या जातात। 2 लाख रुपये मोठी मदत असते। तुम्हाला घर बांधायचं असेल तर या कामगार विभागाकडून तुम्ही प्रो फार्मा आपला सेकंड टप्प्यामध्ये ते चालेल हे सर्व दिल्यानंतर घेतला। त्यामध्ये या सुरक्षा पेटी सोबत गृह उपयोगी म्हणजे घराला ज्या उपयोगी वस्तू असतात त्या वस्तूमध्ये 30 प्रकारचे भांडे दिले जातात। त्या 30 प्रकारच्या भांड्यामध्ये आपण कदाचित पाहिलं तर 4 ताट असतात, 8 वाट्या असतात, पिण्याच्या पाण्याचे गिलास 4 असतात, इतर जे छोटे छोटे चमचे वगैरे हे जे 14 इंच 13 इंच 12 इंच मोठे चमचे वरण भात करिता वाटप करण्यासाठी। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। गरुड जेप अकॅडमीमध्ये 2 महिन्यात दोघा भावी पोलिसांची आत्महत्या उघडकीस, पोलिसांनी घेतली अकॅडमीची झाडाझडती। गौतम आमराव यांनी गरुड जेप अकॅडमीच्या बॅनरवर काळे फासत केला रोष व्यक्त। लवकर बरे होऊन पुन्हा शहराच्या विकासासाठी सज्ज व्हा, प्रशासक जी श्रीकांत यांचे जखमी कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यावर प्रतिपादन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।